गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज बंटीताईने चॅनेलची सुरुवात केली आहे, कारण ना आज बंटीताईने स्पेशल एकदम तडाकती फडकती शेंगुळे बनवले. आमच्या गावाकडे बनवतात हा, पण इथं मुंबईकडे कोणी बनवतं का नाही ते नाही माहिती, पण आमच्या गावाकडे बनवतो आम्ही. आणि इकडे पण बनवतो, इथं पण बनवतो, पण इथं जास्त कोणाला माहिती नाही, पण ज्याला माहिती त्याला माहिती असं आहे. आणि अजून आज ना खूप उशीर झाला ते शेंगुळे बनवायलाच. 11:15 झाले तरी आज आमचं अजून जेवण झालेलं नाही. तसं पण आमचं 11:30 नंतरच होतं जेवण, पण आज अजून म्हणजे खूप वेळ झाला. आज सोमवार आहे ना, असं भूक लागायला लागली त्याच्यामुळे. आणि आज ना आईला पण बरं नाही, आई आता झाली थोडा वेळ झाला मार्केटातनं. काय होतंय? मग दवाखान्यात जायचं होतं, दवाखान्यात नाही. आता बोलते सर्दी खोकल्याची दवा आहे. आता क्लायमेट माहिती आहे कसं आहे, पण आई दवाखान्यात जायला ऐकूनच नाही राहिली. आणि वरून ते तर ते बरं नाही आहे तरी पण तिने उपवास केला आहे. उपवास करायला पाहिजे का आता तुला? आता काय वय झालं, कशाला उपवास करायचा? आता काय गरज आहे उपवास करायचं? तुझ्या पोरी करतात ना उपवास, मग तुला करायची काय गरज आहे? पण करता उपवास, तरी तुला गरज काय उपवासची? बबलीने पण आज ठेवला. आज बबली तुझा पण उपवास आहे ना? हा गाईस, आताच भांडे. पहिली बात, हॅलो यूट्यूब फॅमिली, मी बोलायचं विसरले. खूप दिवसानंतर आज तुमच्याशी भेटणं होतंय गाईस. तर कसे तुम्ही सगळे कमेंटमध्ये हजेरी लावा तुमची. जे जे व्हिडिओ करताय, म्हणजे व्हिडिओ माझा जो बघून राहिले, ठीक आहे. तर आज आम्ही म्हणजे थांबा मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर. हे बघा, आता इथं आमचे शेंगुळे शिजून राहिले. याच्यामुळे याला म्हणजे ना टेस्टी डिश आहे. हे बघा बंटीताई दाखवते, हे बघा आहे की नाही टेस्टी. कसं बनवलं? पीठ मळून वाटून घाटून बनवलं. कसलं पीठ? चमचमीत कुळीचं. आणि मग काय खूप सारी कोथिंबीर टाकली, मिरच्या टाकल्या, लसूण टाकलं, जिरं टाकलं, धनिया पावडर टाकली, मस्त ते पीठ मळलं. नंतरला मग शेंगदाणे आणि मिरची वगैरे त्याची पेस्ट केली, त्याच्याने ते रस्सा बनवला. मग त्याच्यामध्ये ते मुठकुळे असे हे करून टाकले. कसे केले? काय म्हणतात त्याला, ते असं राऊंड राऊंड करतात ना आपण हां, पोळपाटवर, असे केले आणि टाकले. अच्छा, खूप छान. त्याचा सुगंध खूपच सुंदर येऊन राहिला, एकदम तडकता फडकता खरंच सुगंध येतो. गाईची खानदेशची फेमस डिश आहे. हां, आणि गावाला मुटकुळे बोलतात त्याला. कोणतं आहे तुमचं गाव? खानदेश, साक्री. हां, आम्ही नाडेशाला लोक शेतच भाऊ. आयराणी मारली म्हणती ताईने. गाईज, आमच्या गावाकडे आहे ना आयराणी भाषा, जसं आपण इथे मराठी बोलतो तसं गावाकडे ना आम्ही आयराणी भाषा वापरतात. तसं आता बंटीताई बोलली, पण ना आम्हाला येत नाही जास्त. आणि म्हणजे जास्त आमच्या बोलण्यामध्ये नाही. आम्ही लहानपणापासून म्हणजे जन्मच इकडे झाला आहे, तर काही बोलणार त्याच्यामुळे येत नाही. पण थोडंफार येतं, तर आता तुम्हाला थोडंफार बोलली ना आता तेवढंच. आम्ही खानदेशी लोक शेतच भाऊ. रात्री खिचडी सकाळ भाऊली ना आमना जुनी आगोईच. ते म्हणते रात्रीची खिचडी जर सकाळी उरली नाही ना, सब खिचडी ना रात्रीची असते, ती सकाळी फ्राय करून खायमध्ये ना लय मजा येते. तर ती तेच बोलते, रात्रीची खिचडी जर नाही उरली ना तर काय जीवाची आवडते. हां, असं त्या कळलं. आणि ना आज आम्ही कसं खूपच भात बनवला आहे. त्याच्यात भाकरी आहे, भात आहे, ते शेंगुळे बनत आहे. भाकरी भारी वाटल्या पण आज माझ्या म्हणजे त्याच्या भाकरी असं नाही. हां, पण ते आम्ही व्हिडिओसाठीच, आम्ही सगळेच बहिणीनं जेवणामध्ये चांगलेच आहेत, एकदम पटाईतच आहे. असं नाही की व्हिडिओसाठी तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवतो, तसं नाही आहे, बरोबर ना? आणि किचनमध्ये होती, पण एवढं गरम होत होतं. एक तर अगोदरच मला खूपच गरम होतं, आणि किचनमध्ये उभी होती
याच्यासाठी म्हणजे असं जेवण बनवत राहिलं ना तर फटाफट जेवण बनवून साईडला होऊन जायचं, ते ठीक वाटतं. पण ते खूप हे करून मोबाईल धरून अजून उभी होती, तेवढं गरम होत होतं ना जबरदस्त व्हायला. आईने टेस्ट केली. काय केलं? चांगले लागले, चांगले लागले. आईने टेस्ट केले. आम्ही ना हे नेहमी नाही बनवत, पण एखाद्या वेळा असं आवड आली तर बनवतो. आणि हे पावसाळ्यात आणि कधी हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच बनवतो. कारण की ना कुळीत गरम असतं असं म्हणतात ना, त्याच्यामुळे. आता बघू, जेवायची तयारी करायची आहे. जेवण करतोय, जेवण करायला. बबली फक्त चेंज खाऊन राहिली आहे आमच्यामध्ये. गाईज हे मावशीने एक भाजी बनवली सोयाबीन आणि मटरची, खूप मस्त आहे गाईस, मला खूप आवडली. थँक्यू. का असं वाटते मी पूर्ण दिवसात उपवास केला तर आता खाते म्हणून छान वाटते. नो थँक्यू. नाही खरं पण लय टेस्टी वाटते खरंच गाईस, मनापासून मला आवडली हो मावशी, एकदम मस्त केली. गाईस हे माझं जेवण. जेवण करून बोलत्या. गाईज इथे बघा मम्मी काय घेऊन येते, बर्फी केली आहे मम्मीने. अच्छा खरवस, सॉरी. छोटी तुला बाहेरची जास्त आवडते ना का घराची? कसं बनले? आता मावशी टेस्ट करणार खरवस. डायरेक्ट हल्ला बोल जेवण केलंय. हे ना कच्च्या दुधाचं करतात, म्हणजे चिकचं. एवढं जेवण केलंय ना डायरेक्ट, टेस्टमुळे इतके खाल्ले ना मला उठाय बसायची पण हिंमत नाही. पण तरी मी हे खाते, कारण मग टेस्ट खूप चांगला असं. आजीला पण द्या, आजी बघते. आजी बघते मावशी खाते तर मी खाते तर आई बघते. आईला दे, आजीला एक दे. आई साहेब आता ते मी बोललेले डब्यात जायचं. प्रेमने पूर्ण भरून दिलं आजीला. लयच भारी बनवलं. कसं आहे आजी? मम्मीने बनवले गाईस हे. आमच्या घरात मम्मी हेच बनवते गाईस, मावशीने कधी नाही बनवले. तू बनवले का ग कधी? मम्मी भाई मला एवढं आवडायचं ना गाईस, लहानपणी मम्मीने एवढं आणलेलं बाहेर. मी ना पहिले ना काय बोलतात म्हणजे असं मार्केटात कधी गेली ना मी, तर प्रेम मागायचा, मी डायरेक्ट अर्धा किलो 1 किलो घेऊन यायची. आणि नंतर गाईस थोडस खायचं, नंतर बाकीचं थोडं लोक पण खायचे. बस काय बोलली? सगळं बनायचं ना उष्ट करायची.